जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आपण लाईट मशा ॲप्लिकेशनच्या मेन इव्हेंटवरती आलेल्या मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तसं मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला इन्स्टाला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इन्स्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. मी तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत, एक बिटबुक मार्क प्रीसेट आणि एक सिकेपेट प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही लाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. जस्ट मित्रांनो, काय करायचं, मी तुम्हाला आज सर्व काही ॲड करूनच दिलेले आहेत. जरा चेंजेस आहेत मित्रांनो, कारण का आजचा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे लय मोठा होईल, कारण का मी जरा तुम्हाला सर्व काही इथं ॲड करूनच दिलेलं आहे. जस्ट मी स्टेप बाय स्टेप एडिटिंग सांगतो, व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट स्टार्टिंगला याचं आहे, जे मी हाईड करून दिलेलं आहे ते अनहाईड करा. जे मी काय हाईड करून दिलेलं आहे ते अनहाईड करायचं आहे. तर बघू शकता, अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकार दिसून जाईल. स्टार्टिंगला याचं आहे, ते स्टार्टिंगचे जे 2 शेप दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचं. पहिल्या शेपवरती कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इमेज नावाचं इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे आपला इथं तुम्ही तुमचे देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट फोटो सिलेक्ट करा, वरती प्लसवरती क्लिक करा. तसे मित्रांनो आपले पहिले 2 फोटो तसे ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी पहिले 2 फोटो इथं ॲड केलेले आहेत. थांबा मित्रांनो एक सेकंड. तर बघू शकता मी इथं पहिले 2 फोटो इथं ॲड केलेले आहेत. तर सिम्पली काय अशा प्रकारे दिसत नाहीत. तर बघू शकता आता म्हणजे फोटो का दिसत नाहीत. तर वरती एक रेक्टँगल आहे, त्याला इफेक्ट मी हाईड करून दिलेलं आहे, ते आपण लास्टला अनहाईड करूया, कारण का ते इफेक्ट जरा हार्ड आहेत, कारण का मोबाईल जरा मित्रांनो हँग मारतो. जस्ट मित्रांनो 4 सेकंदावर जवळच्या बीट जवळच्या आपल्या सेकंडवरती क्लिक करून आता एक बीटला आता फोटो ॲड करायचे आहेत. जस्ट मित्रांनो बघू शकता, आता मी एक बीटला आता इथं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मी एक बीटला आता एक फोटो ॲड करतो. 3 क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. तर बघू शकता आपल्याला इथं 2च फोटो ॲड करायचे आहेत. तर आता काय करायचं आहे, इथं जो मी इथं व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे ह्याला लॉंग प्रेस. थांबा मित्रांनो, वरचे 2 फोटो आपण ॲड केलेले आहेत, ह्याला लॉंग प्रेस करून या व्हिडिओच्या मित्रांनो सिम्पली असे बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत. तर बघू शकता लॉंग प्रेस करून मी इथं खाली घेतलेले आहेत. सिम्पली काही अशा प्रकारे आपला इथं ओव्हरली इफेक्ट दिसून जाईल. आणि इथनं पुढे मी एडिटिंग सांगतो, व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. तर आता काय करायचं आहे सांगतो मी. तर तुम्हाला रेडीमेड सर्व काही दिलेलं आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण का इथं की फ्रेम ते ॲड करायचे आहेत. तर आता काय करायचं आहे, मी तर तुम्हाला इफेक्ट देखील इथं ॲड करून दिलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, बघू शकता हा पहिला फोटो आहे आपला. या फोटोवरती क्लिक करायचा आहे. कलर अँड फिल्म जाऊन इथं तुम्ही इथं फोटो चेंज करा. बघू शकता मी हाच फोटो घेतो, वर नुसतं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मी इथं केलेलं आहे. हाच फोटोचा मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे आणि तो फोटो आपल्याला इथं ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी इथं बघू शकता हा फोटो इथनं ॲड करतो. बघू शकता मी इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे आणि हा फोटो मी इथं ॲड करून घेतो. तर बघू शकता ॲड केल्यानंतर बघू शकता सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो इथं आपल्याला बरोबर इथं व्यवस्थितरित्या इथं ॲड करायचं आहे. बघू शकता मी इथं व्यवस्थितरित्या इथं ॲड केलेलं आहे. तर सेम मित्रांनो आपले असे 3 फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत. तर सेकंड फोटोचा आपण मित्रांनो बघू शकता मी इथं फोटोला सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं ॲड केलेलं आहे. वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून आणि फोटोचा बॅकग्राऊंड म्हणजे त्याच फोटोचं इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. आणि इथं मित्रांनो बघू शकता जरा मागायचं आहे आणि इथं एक लहान लेअर दिसेल फोटोची, त्याच्यावर क्लिक करून कलर अँड फिल्म जाऊन इथनं तोच फोटो इथं ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी इथं ऑलरेडी इथं ॲड केलेले आहेत तिन्ही फोटो. तर तिसरा फोटो देखील अशा प्रकारेच इथं ॲड करायचा आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारेच इथं ॲड करायचं आहे. तर बघू शकता मी ॲड करून घेतो पटकन. तर बघू शकता मी ॲड केलेलं आहे मित्रांनो.
तर आता काय करायचं आहे सिम्पली मित्रांनो, बॅक यायचं आहे शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो. पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर 4 सेकंद बाजूच्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा, म्हणजे डबल बीट नंतर पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे शिक इफेक्ट प्रिसेटमधला. बघू शकता 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर बघू शकता 5 पॉईंट बघू शकता काय करायचं 5 पॉईंट बघू शकता 5.9 सेकंद समोरच्या बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा, म्हणजे व्हिडिओ पिकच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला. आणि मित्रांनो इथं तुम्हाला मी एडिटिंग सांगितलं आहे कसं करायचं आहे, म्हणजे आपला जो फोटो आहे बॅकग्राऊंडचा तोच नंतर आपल्याला म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ॲड करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, वरचा रेक्टँगलचा जो इफेक्ट आहे तो हाईड आहे ते अनहाईड करायचा आहे. सिम्पली जो इफेक्ट मी हाईड करून दिलेला आहे रेक्टँगलला 4 इफेक्ट आहेत ते हाईड आहेत ते अनहाईड करा. सिम्पली स्टार्टिंगला जायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा पूर्णपणे. लास्टला घ्या रेक्टँगलला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा मित्रांनो. कलर अँड फिलमध्ये जाऊन स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. बघू शकता मित्रांनो स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर मित्रांनो आपलं सर्व काही इथं एडिटिंग झाल्याच्यानंतर व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.